भाई याले उचलतो म्हटलं आणि टाकतो तसं। 3 स्कैम हो चुके हैं हमारे साथ। अनुज भाई 3 स्कैम पे क्या बोलना है? कौन से स्कैम तुम बताओ? कौन सा स्कैम वाला? एक हुआ बस, और कौन सा? मंदिर वाला एक, डायरेक्ट वाला, डायरेक्ट नहीं जा सके, और ये तीसरा स्कैम जो इधर हुआ। अभी हम निकल चुके हैं अक्कलकोट के लिए। अरे तू बोल संतन। अभी हम निकल चुके हैं अक्कलकोट के लिए और यहाँ से हमारे ब्लॉगर संतनु चरपे मराठी फक्त। आता आम्ही अक्कलकोटसाठी निघालेलो आहे आणि हे आमचे मित्रमंडळी 3 लोक। आम्ही सगळे आता अक्कलकोटच्या बसमध्ये बसलेलो आहे। कर्नाटका फाइनली दोस्तों, अबे इकडे फाइनली दोस्तों हम आ चुके हैं अबे अक्कलकोट। एक साइड म्हणजे तिकडलं साईड। फाइनली गाइस हम पहुंच चुके हैं। बस थांबा बे, लॉक तो बोल रहा मुझे थोडं। अरे यार इकडून हां। नमस्कार मित्रांनो, लय मोठा स्कॅम झाला आमच्यासोबत। लय मोठावाला झाला स्कॅम। काय झाला सांग? तो भयाड़ वाला था। पूछ रहे भाई, एक आदमी मिल गया हमारा उस्मान भाई, उन्होंने पूरा उस्मानाबाद के बात की वजह से थोड़ा सा बुरा मान लिया भाई ने क्या किया मालूम है क्या? थोड़ा सा ज्यादा ही काम उनका कंट्रोल। उनको भाई आरामी है तुम्हारा भाई। मजाक में वो सीरियस हो गया था। मजाक में सीरियस हो गया भाई। कोई नहीं तो भाई क्या जो हुआ वो हुआ। आपको भाई रूम दिखा देते भाई। 800 रुपए में यहाँ पर रूम मिली अपने को, वहाँ पर 400 रुपए में मिल चुकी थी। देखिए भाई इतने लोग भाई, ये दो लोगों ने भाई अपने को पकड़ के रख दिया था। कोई बोल रहा था 700, कोई बोल रहा था। ये बाहर का देख लो, ये बाहर का बैकग्राउंड पूरा। और ये रूम जिसमें 2 बेड है, जिसके लिए 4 बंदे अब सो रहे हैं। और ये रहा वॉशरूम। वेस्टर्न काम आहे पूर्ण इकडे। 800 रुपयात पडले आपल्याला 8 वाजेपर्यंत। फक्त 8 वाजेपर्यंत करायला लागते जे करायचं आहे ते। नवीन कार्ड घे और देखिए और एक नया कार्ड आ चुका है। तीन कार्ड का इस्तेमाल कीजिए भाई। अजून फसा लागते चांगलंच फसणार आहे आता, कारण की भाई आता अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। उद्या अजून पंढरपूरला निघायचं आहे आम्हाला। तर थांब ना बे। मरना है क्या भोसड़ी के? मरना तेरे को डर नहीं लगता? पंढरपूरला निघात आहे, त्याच्यासाठी आम्हाला पहिले सोलापूर जावं लागते। डबल सोलापूरवरून आम्हाला पंढरपूरसाठी जावं लागते। असं करून लय आमच्या मागे धिंगाणा आहे। तर कसं आहे माहिती आहे का? आता आमचं तसेच डोकं खराब झालं आहे। तर आम्ही आता झोपाच्या याच्यात दिसून आलो। हे बघ अनुप दाखवू शकते, अनुपची तब्येत पूर्ण खराब झाली। कब हो गया ये? माझी तब्येत येतं काही नाही आहे। यानं काम तमाम केलं आमचं। जो द्या मित्रांनो, तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटलाय सांगा। आता बाकीचं मी पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतो तुम्हाला। दर्शन गिर्शन सगळं दाखवतो नंतर। इकडे दाखव ना बे। आता पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतो। आता बाकी आता थोडा डिस्कशन करायचं आम्हाला। ये बातें बताई नहीं जाती, नजर लग जाती है। आता डिस्कशन करतो, त्याच्यानंतर भेटू आपण आता डायरेक्ट दुसऱ्या ब्लॉग मध्ये। चला बाय। हे गाइस वेलकम बैक टू न्यू ब्लॉग। सेकंड पार्ट आ चुका है गाइस। कैसे हो? प्लीज सब्सक्राइब कर लो। जिन्होंने सब्सक्राइब नहीं किया है वो हमारे चैनल को सब्सक्राइब कर दो और ऊपर जो बेल आइकन दिख रहा है तो उसकी घंटी बजा दो। ये गाइस चलो अभी दूसरे पार्ट में आपका स्वागत करता हूँ मैं। और भाई नहाने के लिए गए हैं
और हम नहाने के बाद फिर हम जाएंगे. बाकी काय बोलू. लाईन दाखवत तुम्हाला खालची. खाली बम मोठी लाईन लागली चांगली दर्शनासाठी फक्त. दर्शन काढ म्हणून. भाई आम्हाला वाटलं कोणीच नसेल भाई. लाईन पहा किती आहे. हे इथपर्यंत लाईन गेली भाई. तिथपर्यंत टोकापर्यंत. भाई साहब एवढी मोठी लाईन लागली. आम्हाला वाटलं कोणीच नसत. वाजले पहा किती फक्त भाई साहब. एकदम एकदम इंटेन्स भाई 4:48 झाले फक्त सकाळचे. आम्हाला वाटलं कोणीच नसेल भाई. एवढी गर्दी आहे. लोक 2 कदम समोर चाललेले आमच्या. क्या बात कर आम्ही झोपेत उठाचाच विचार करू राहिलो होतो. लोकांची लाईनी लागली होती. गेट मला लक्षातच नाही आलं ते गेट आहे म्हणून मंदिराचं. मी अरे मला नाही वाटते Exit मंदिर वगैरे आहे तरी का? एक्झिट वगैरे काय एक्झिट टिकून आहे वाटते. एक्झिट तर याच्यापेक्षा छोटा काय दर्शनाला दो भाई. आपण लवकर बस. तयारी करू. भाई असं दर्शनाला जाणार आहे आमच्या. असं कसं भाईचे काल नाटक बंद झाले होते. आम्ही ड्रॉप टाकू अबे भाई काय थंडी पडून राहिली इकडे भाई. किती डिग्रीवर गेलो तरी टेम्परेचर. काल -25 डिग्रीवर गेलो. ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ हे लय झालं रे भाई. रे -10 डिग्री सेल्सिअस होतं काल टेम्परेचर. भाई बम थंडी लागून राहिली होती. एकावर एक 2 ब्लँकेट घ्या लागले तेव्हा कुठे. हे बा हे पहिली त्याच्यावर तर दुसरं. तो गाइस तयारी करने के बाद चलते हैं. 2000 years later. पुन्हा स्वागत करतो तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये. आमची तयारी झाली. आता आम्ही निघतो. आता चला जय श्रावणी समर्थ. आता आम्हाला निघायचा वेळ झालाय. अक्कलकोटला दर्शन करायला मी अक्कलकोटचं दर्शन करणार आहोत. ये बॉय पुन्हा इकडं वाढली डबल. हे बा हे इथची पुरी पूर्ण लाईन गेली होती. इथची पूर्ण त्या तिथपर्यंत गेली होती. त्या शेलपर्यंत. तिथची खतम झाली. डबल पुरी लाईन आली आहे. आता ते पूर्ण डबल देऊ द्या लागेल आम्हाला. आमचा लय वाखा आहे आता भाई साहेब. पण हे मस्त दिसते इथून. हे जे आहे ना हे काळाचं आहे. पोहू तिकडे निघालं तर. पण हे पुरी लाईन 7 वाजते. 7 वाजते भाई. 7 वाजते. हे याची गोष्ट करतो तुम्ही. त्याला मस्त दिसून आलो. खाली दाखव त्याला. चला आता डीप अँगल खाली दाखवत तुम्हाला. बम गर्दी. नमस्कार मित्रांनो. आता पुन्हा आपलं स्वागत करतो मी. आपल्याला आता वेळ झाली आहे आपल्याला अक्कलकोट मधून निघायची. आता बाकी काय म्हणणं आहे तुझं. कसं वाटलं अक्कलकोट मध्ये. मस्त एक नंबर. मस्त छान जेवण झालं. 50 रुपयाचा डोसा खाल्ला. 50 रुपयाचा डोसा खाल्ला सकाळी. अजून पैसे नेले भाऊ ना. ऑनलाईन जमत म्हणते तिथं. वापस यायला लागलं. मला वापस यायला लागलं भाई. पुस्तक चांगला होता डोसेवाला. मला वापस येऊन बाकी हे करायला लागलं. अनुभव आपल्या अंदर वॉशरूमला गेले आहे. बाकी काही नाही. रूम पाहू शकता. अशी रूम भेटली होती 800 रुपयात. आणि बाकी काही आता झाला आहे वेळ. तसा लय वेळ झाला आहे. 9 वाजले आम्हाला. बाकीचा परिसर दाखवून देतो. बाहेर मागचा बाहेरचा परिसर हे हवे. इथं मंदिर आहे. हे मंदिर वे बा ते तिथं तुम्हाला लोगो दाखवतच राहिला तो. पण ते तिथं लोगो आहे. ही झोपडपट्टी. हे इकडे पूर्ण एरिया आहे झोपडपट्टीचा. आणि हे मंदिर आहे. हे जे दिसून राहिले पूर्ण मंदिर एरिया आहे. बाकी झाला. अनुभव रेडी आहे आपले. चलो चलते फिर. अभी बैग भी पैक है. ये बैग मेरी और ये अनु भाई की. और उसकी बैग कहाँ लेके गया वो. बाथरूम में लेके गया चंदू. चला आता आजची वेळ झाली. आम्हाला बंद करावं लागते रूम लवकर. चला मग आता अक्कलकोटच्या बस स्टँडवर जावं लागते लवकर. सोलापूर डबल आणि पंढरपूर. चला भाई भेटूया मग.